लग्नाच्या विधी संपल्यानंतर श्रीमती रंजना घर स्वच्छ करून थकून झोपी गेल्या, तर त्यांचा मुलगा रोहित आणि सून वेदिका आधीच त्यांच्या खोलीमध्ये गेले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता रंजना उठल्या आणि पुन्हा घराची साफसफाई करू लागल्या. कारण घर धुळीने खराब आणि जेवणामुळे तेलकट झाले होते. बघता बघता सकाळचे 10 वाजले होते. काम करून रंजना थकून गेल्या होत्या. तरीही वरच्या मजल्यावरून सुनेची काहीच हालचाल होत नव्हती. रंजना यांनी खालून हाक मारली, "सुनबाई, अगं ये वेदिका, आज तुझा स्वयंपाकघरातला पहिला दिवस आहे आणि तू अजून झोपलेलीच आहेस का? लवकर खाली ये." बराच वेळ आवाज देऊनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून त्यांनी पुन्हा हाक मारली. वयोमानानुसार रंजना यांचे पाय दुखत असल्याने पुन्हा पुन्हा पायऱ्या चढून त्यांना अजून पाय दुखवून घ्यायचे नव्हते, म्हणून त्या खालीच उभ्या राहिल्या आणि हळूहळू हाक मारत राहिल्या. पण तरीही सुनेचा ना मुलाचा काहीच प्रतिसाद आला नाही. त्या थकल्या होत्या, त्यामुळे रागवल्याही होत्या. म्हणून त्यांनी स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात ठेवलेली काठी उचलली आणि सुनेला धडा शिकवण्यासाठी वरच्या मजल्यावर गेल्या. तिथे पोहोचताच धापा टाकत म्हणाल्या, "ही कसली सून आहे? नवीन लग्न करून या घरात आणली, पण कोणत्याही गोष्टीची जबाबदारी नाही. दुपार होत आली तरी अंथरुणावर पडून आहे. उठ आणि बाहेर ये." असं बोलून त्यांनी दाराला धक्का देताच दार उघडले गेले. समोरील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. बेडशीटवर रक्त पाहून त्यांचे डोळे विस्फारले. त्यांच्या हातातून काठी निसटली आणि फरशीवर तडक पडली. त्या स्तब्ध झाल्या. लग्नाच्या खोलीतील स्फटिकासारख्या पांढऱ्या चादरीवर एक ओला गडद लाल डाग होता. उशीमधील कापूस सर्वत्र पसरलेला होता. त्याहूनही भयानक दृश्य म्हणजे त्यांची सून वेदिका एका कोपऱ्यात लपून बसलेली. भीतीने तिचे ओठ थरथरत होते. अंगावर पातळ चादर घेऊन ती बसली होती. त्यांचा मुलगा रोहित पॅन्ट घालून अर्धनग्न अवस्थेत बसून जोरजोरात श्वास घेत होता. त्याचे डोळे लालसर झाले होते आणि त्याच्या डोळ्यात थकवा आणि तीव्र भीतीचे भाव होते. हे सगळं पाहून रंजना एक पाऊल मागे सरकल्या. त्यांचे हात समोरचे दृश्य पाहून थरथर कापत होते. "अरे देवा, हे सगळं काय आहे?" रोहित लगेच मागे वळला. दाराशी त्याची आई पाहून जवळजवळ तो जमिनीवरच कोसळला. वेदिकाने रडून तिचा चेहरा उशीत लपवला. रोहितने लगेच समजावून सांगायला सुरुवात केली. त्याचा आवाज मंदवला होता. "आई, तू जो विचार करत आहेस ते नाहीये, ते रक्त नाहीये. काल रात्री काल रात्री मला तीव्र ॲलर्जी झाली." त्याने त्याच्या छातीकडे बोट दाखवले. खरंच रोहितच्या त्वचेवर लाल टिपके दिसू लागले होते. त्याच्या शरीरात पित्त उसळल्यासारखे फोड आले होते. रंजना यांनी चादरीवरच्या एका लाल डागाकडे बोट दाखवले. तेव्हा रोहित म्हणाला, "अगं आई, तू समजतेस तसं काही नाही. तो टोमॅटोचा रस आहे." अगं वेदिका माझ्या अंगावरील पुरळ पाहून घाबरली. मध्यरात्री तिला काही समजले नाही. ती स्वयंपाकघरात धावत गेली. फ्रीजमधून टोमॅटो शोधून घेऊन आली आणि माझ्या संपूर्ण शरीरावर लावला. तेव्हा त्यानं थोडा आराम मिळाला. आई, यांच्या अंगाला खूप खाज येत होती. अंगावरील फोड पाहून मला काहीच सुचत नव्हते. मला जे सुचलं ते मी केलं. आई, कृपया मला माफ करा. तुम्ही सुद्धा थकून झोपल्या होत्या, म्हणून तुम्हाला उठवलं नाही. पण अगं सुनबाई, मला उठवायचं ना. दुसरं काही असतं तर वेळेवर डॉक्टरकडे घेऊन गेलो असतो आपण. कमी जास्त झालं असतं तर त्याला कोण जबाबदार?" रोहित म्हणाला, "काही नाही आई, तू काळजी करू नकोस. आता बरा आहे मी. थोड्या वेळाने डॉक्टरकडे जाऊन येतो." "आई, तुला तर माहित आहेच की वारंवार पित्ताचा असा मला त्रास होतोच. माझ्याकडील गोळ्याही संपल्या आहेत. तू काळजी करू नकोस." सासू रंजना यांना आता मुलगा आणि सुनेचे वाईट वाटू लागले होते. कारण आज त्यांच्या जीवनातील सगळ्यात आनंदाचा दिवस होता आणि तोही ते आनंदाने साजरा करू शकले नाहीत. त्या तिथे दगडासारख्या उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरील राग आश्चर्यात आणि नंतर दयेत बदलला. आधी त्यांना वाटलं की सून सुशिक्षित तर आहेच, पण आळशीही आहे. त्यांनी सुनेला आणि मुलाला फ्रेश व्हायला सांगितले आणि त्या स्वतः चादर गोळा करू लागल्या. चादर गोळा करताना त्यांना एक लिफाफा दिसला. तो गादीखाली ठेवलेला होता. रंजना यांनी उत्सुकतेने तो बाहेर काढला. आत लग्नाच्या भेटवस्तूचे पैसे नव्हते, तर त्याच्या मुलाच्या रोहितच्या नावाचे 2 महिन्यानंतरचे परदेशातील विमानाचे तिकीट होते. त्यांनी तिकीट घट्ट धरले. त्यांचे डोळे अचानक पूर्वीपेक्षा जास्त शंका आणि काळजीने भरले. त्यांच्या मुलाने हे तिकीट का लपवले?
या तिकिटाचा मुलगा आणि सुनेच्या भविष्यातील नात्याशी काही संबंध होता का? लाल लिफाफा हातात धरून रंजना यांच्या चेहऱ्यावर पूर्णपणे गोंधळ आणि संशय होता. सिंगापूरचे एकेरी विमान तिकीट, 2 महिन्यानंतरची तारीख. त्यांनी वर पाहिले तेव्हा बाथरूम मध्ये वाहणाऱ्या पाण्याचा आवाज शांत झाला होता. त्यांचा मुलगा आणि सून बाहेर येणार असल्याचं पाहून त्यांनी पटकन तिकीट साडीत लपवून ठेवले. त्यांनी ते तिकीट का लपवले? तो त्याच्या बायकोला सोडून जाण्याचा विचार तर करत नाही ना, की त्यांचे काही वेगळे विचार आहेत, की तो दुसरं काही विचार करत आहे. त्यांच्या मनात प्रश्नांची एकामागून एक मालिका सुरू झाली. रंजना पटकन खाली उतरून गेल्या. रोहित आणि वेदिका खाली आल्यावर ते दोघेही पूर्वीपेक्षा जास्त शांत दिसत होते. वेदिकाने तिच्या सासूला चादर धुताना पाहिलं म्हणून ती लगेच धावत आली. आई, तुम्ही का धुत आहात? मी धुते आमची चादर. वेदिकाच्या सासूबाई मागे वळल्या तेव्हा वेदिकाचा चेहरा गंभीर झाला. मला ते धुवावे लागेल. मी ते धुवत आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या खोलीत लपवून ठेवलेले सर्व गुपिते मी पाहू शकेन. रोहित आणि वेदिका एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या डोळ्यात थोडीशी भीती होती. काय, कसले गुपित? वेदिकाने अडखळत विचारले. रंजना म्हणाल्या, काही नाही, मी असंच मजत म्हणाले. त्या दिवसापासून रंजना त्या दोघांवर बारीक नजर ठेवून होत्या. खरंच ते दोघं एकमेकांत गुंतले आहेत का? एकमेकांचा नवरा बायको म्हणून विचार करतात का? हित आणि वेदिका हे लग्नाआधी एकमेकांना ओळखतही नव्हते. त्यामुळे त्यांनी एकमेकांना वेळ देऊन मित्र बनून नंतर नाते पुढे न्यायचे ठरवले होते. पण रंजना यांना त्यांच्या नात्यावर शंका येऊ लागली होती. एके दिवशी रोहित आणि वेदिका हॉलमध्ये टीव्ही पाहत बसले होते. तेव्हा रंजना सुद्धा तिथे बसल्या आणि म्हणाल्या की मला तुम्हा दोघांबरोबर महत्वाचे बोलायचे आहे. ते दोघेही गंभीर होऊन एकमेकांकडे पाहत होते. रंजना म्हणाल्या की तुम्ही दोघं माझ्यापासून तुमचं नातं लपवत आहात का? तुम्हा दोघांना हे नातं नको आहे का? पुढे एकही शब्द न बोलता रंजना यांनी पटकन एक लाल लिफाफा काढला आणि तो थेट त्या दोघांच्या समोर फेकला. हे काय आहे? वेदिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी, आई, ते तुम्हाला सांगणारच होते, असं बोलण्याचा प्रयत्न केला. रंजना यांनी वेदिकाचे बोलणे थांबवले. मला आई म्हणू नकोस. रोहित, तू लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री तुझ्या खोलीत हे असं एकेरी तिकीट मी पाहिलं. तू वेदिकाला सोडून जाणार होतास का? तुला अजूनही माझी, या कुटुंबाची काळजी आहे का? तू एवढं भव्य लग्न का केलंस आणि मग दुसऱ्याच्या मुलीशी असं का वागलास? तुला वेदिका आवडली नव्हती तर तसं सांगायचं होतं. इतके दिवस झाले मी तुमच्या दोघांवर लक्ष ठेवून आहे, पण मला तुमच्यात नवरा बायको सारखं काहीच नातं वाटत नाही. रोहितने मुठी आवळल्या, एक दीर्घ श्वास घेतला आणि शेवटी त्याच्या आईच्या डोळ्यात पाहिलं. जणू काही त्याने सत्याला तोंड द्यायचं ठरवलं आहे. आई, हे माझ्यासाठी पळून जाण्यासारखं नाही. तुला माहीतच आहे, माझ्या कंपनीचा सिंगापूरमध्ये एका पार्टनर सोबत एक महत्वाचा प्रकल्प सुरू आहे. काम? रंजना यांनी उपहासाने विचारले. असं कसलं काम आहे जे तुला माझ्यापासून, तुझ्या नवीन पत्नीपासूनही लपवावं लागलं आणि एकट्याने जाण्यासाठी तिकीट काढावं लागलं? वेदिकाने अचानक वर पाहिले. तिने रोहितचा हात धरला आणि रंजना यांच्याकडे वळली. आई, मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही रोहित यांना दोष देऊ नका. हे तिकीट मी विकत घेतलं आहे. वेदिकाने सत्य सांगायला सुरुवात केली. खरं तर हा प्रकल्प रोहितच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप महत्वाचा आहे, पण त्यांनी तो नाकारला, जेणेकरून ते तुमच्या आणि माझ्या प्रती असलेले त्यांचे कर्तव्य पार पाडू शकतील. लग्नात घेतलेली सर्व वचने पूर्ण होतील याची खात्री करू शकतील. लग्नानंतरच लगेचच बायकोला सोडून गेलो तर तिची आणि आईची अवस्था कशी होईल याची त्यांना काळजी वाटत होती. रोहित यांनी त्यांच्या कर्तव्यासाठी चांगली ऑफर नाकारली हे मला समजलं तेव्हा मीच गुप्तपणे त्यांच्या बॉसशी संपर्क साधला आणि रोहितला समजावून सांगा की ही खूप मोठी संधी गमावू नकोस अशी विनंती केली. त्याचे बॉस म्हणाले की जर रोहित तिकडे गेला तर त्याला मॅनेजरची पोस्ट मिळेल आणि हीच संधी नशिबाने कोणा एकालाच मिळते. मला रोहित यांनी जावं असं वाटतं, त्यांनी यशस्वी व्हावे असे वाटते. पण तू ते का लपवलेस? सासूबाईंनी थरथर कापत विचारले. कारण मला माहित आहे मीच सर्व काही केले आहे. हे जर रोहित त्यांना कळले तर ते कधीही मान्य करणार नाहीत. ते खूप भावनिक व्यक्ती आहेत. त्याने लग्नानंतर माझी आणि तुमची काळजी घेण्याचे वचन दिले होते. त्यामुळेच ते कुठेच जायला तयार नव्हते.
म्हणूनच मी धाडस एकवटले आणि त्यांना न सांगता विमानाचे तिकीट बुक केले आणि 2 महिन्यांनी जेव्हा सर्व काही व्यवस्थित होईल तेव्हा मीच ते त्यांना देऊ करेन आणि त्यांना जाण्यास भाग पाडेन. आई, कृपया मला माफ करा. रंजना या रोहित आणि वेदिकाकडे पाहत होत्या. त्यांची 2ही मुले, ज्यांनी कुटुंबासाठी आपले करिअर बलिदान दिले होते. लग्नाच्या रात्रीनंतरच रोहितला संधी मिळावी म्हणून तिने दूर राहण्याचे मान्य केले. हे सगळं पाहून रंजना यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते रागाचे अश्रू नव्हते, तर पश्चातापाचे आणि तीव्र भावनेचे होते. त्यांनी पुढे येऊन वेदिका आणि रोहितला मिठी मारली. सून, मुलगी म्हणून तू अद्भुत आहेस वेदिका. मी तुला चुकीचं ठरवलं, तुम्हा दोघांनाही चुकीचे ठरवले. तू एक चांगली पत्नी आणि एक आदर्श सून आहेस. रंजना यांनी टेबलावरच्या विमानाच्या तिकिटाकडे पाहिले. ठीक आहे, मी सहमत आहे. रोहित, तू सिंगापूरला जाशील, पण एकटा नाही. वेदिका, तूही त्याच्यासोबत जाशील. रोहित आणि वेदिका यांनी आश्चर्याने रंजना यांच्याकडे पाहिलं. पण आई, तू कसं सांभाळशील? रोहितने काळजीने विचारले. रंजना हसून म्हणाल्या, मी आता म्हातारी झाले असले तरी मी स्वतःची काळजी घेऊ शकते. त्याहूनही अधिक मी कधीतरी तुम्हा दोघांना भेटण्यासाठी तिथे येईन. मी आता झाडाचं पिकलं पान कधी गळून पडेल माहीत नाही, पण ही संधी म्हणजे तुमच्या दोघांसाठी भविष्याचे दार उघडण्याचे तिकीट आहे. घाबरू नका, तुमचा आनंद सर्वात महत्वाचा आहे. तुम्ही बिनधास्त होऊन जा. रंजना यांचे बोलणे ऐकून रोहितने आईला मिठी मारली आणि रडू लागला. त्याला समजलं की एक आई आपल्या बाळासाठी स्वतःचा जीव पण पणाला लावू शकते. वेदिकाने सुद्धा रंजना यांना मिठी मारली आणि तिचाही विश्वास बसत नव्हता की तिला आई समान प्रेम करणारी, सुनेचा मुलीप्रमाणे विचार करणारी सासू मिळाली होती. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नव्या कथांसोबत. धन्यवाद.